दरवाजासमोर काही क्षण ताणलेली शांतता होती. इन्स्पेक्टर देशमुखांच्या हाताला हलकासा कंप होता. ते आजूबाजूला पाहतात, जणू कोणीतरी पाहत तर नाही ना याची खात्री करत होते. मग पटकन म्हणाले, "आत ये लवकर." आदित्य त्यांचं वागणं बघून थोडा दचकला, पण लगेच आत गेला. घर साधं होतं. जुनं फर्निचर, भिंतीवर काही फोटो लावलेले होते, पण वातावरण खूपच ताणलेलं झालं होतं. देशमुखांनी दरवाजा लगेच लॉक केला. आदित्य इकडे तिकडे पाहत घराचे निरीक्षण करत होता. त्यांनी खिडकीचे पडदे ओढले. आदित्यला आता जाणवलं, हे फक्त जुनी केस नाही, काहीतरी खूप मोठं आहे. तो सरळ म्हणाला, "सर, मला सगळं खरं जाणून घ्यायचं आहे." देशमुख काही क्षण शांत बसले. त्यांच्या कपाळावर घाम आला होता. ते हळू आवाजात म्हणाले, "तू ज्या गोष्टीत पडलायस ना, त्यातून बाहेर पडणं सोपं नाही." आदित्य ठामपणे म्हणाला, "मी आधीच त्यात पडलोय." देशमुखांनी खोल श्वास घेतला. तो ॲक्सिडेंट नव्हता. आदित्यचा अंदाज खरा ठरला. "आम्हाला संशय होता," ते म्हणाले. "ब्रेक टॅम्पर केले होते आणि ते थांबले." आदित्य लगेच विचारतो, "आणि काय?" देशमुख थरथरत म्हणाले, "आम्हाला आरोपी सापडला होता." आदित्य दचकला, "मग अरेस्ट का नाही केलं त्याला?" देशमुखांच्या डोळ्यात राग आणि असहाय्यता दिसली. कारण तो खूप मोठा माणूस होता. त्याचं नाव घेतलं तरी छातीत धडधड वाढते. आदित्यचा आवाज कठोर झाला, "कोण? वर्मा?" देशमुखांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूच मान हलवली. "हो, वर्मा." रूममध्ये शांतता पसरली. देशमुख म्हणाले, "पण वर्मा एकटाच नव्हता." आदित्यचा श्वास अडकला. "म्हणजे?" ते म्हणाले, "तुझ्या जवळचाच एक माणूस त्यांच्यासाठी काम करत होता." आदित्य पूर्णपणे हादरला. "काय?" त्याच्या डोक्यात लगेच सगळे चेहरे फिरू लागले. घरचे लोक, ऑफिसमधले लोक, ओळखीचे लोक. त्याने थरथरत विचारलं. देशमुख थोडे घाबरले. ते म्हणाले, "मी नाव सांगितलं तर तुझं आयुष्य बदलून जाईल." आदित्य जोरात म्हणाला, "मला माहीत असायलाच हवं." देशमुख काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, "तो माणूस अजूनही तुझ्या आसपास आहे." आदित्यच्या अंगावर काटा आला. आदित्यच्या जवळचा कोण असेल? आता प्रश्न कोणचा होता? आणि उत्तर खूप धोकादायक असणार होतं. घरात पूर्ण शांतता होती. घड्याळाचा आवाजसुद्धा खूप मोठा वाटत होता. आदित्यचा श्वास जड झाला होता. "सर, नाव सांगा." इन्स्पेक्टर देशमुखांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणा दोन्ही होतं. ते हळू आवाजात म्हणाले, "मी इतकी वर्ष गप्प बसलो, कारण मला पण धमक्या मिळाल्या होत्या." आदित्य अजूनच चिडला. "माझ्या सियाच्या आईबाबांना मारलंय त्यांनी. आता मी गप्प बसणार नाही." देशमुखांनी खोल श्वास घेतला. "ठीक आहे, ऐक. त्या दिवशी ॲक्सिडेंटच्या आधी गाडीला हात लावणारा माणूस आम्ही पाहिला होता. तो वर्माचा माणूस होता." आदित्य म्हणाला, "मग?" देशमुख पुढे म्हणाले, "पण त्याला आत कोण सोडून गेलं होतं, हे जास्त महत्त्वाचं होतं." आदित्यचा श्वास अडकला. "कोण?" देशमुख थरथरत म्हणाले, "तुझ्या घराशी आणि तुझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये जवळचा माणूस." आदित्यच्या डोक्यात गोंधळ उडाला. "सर, सरळ नाव सांगा." आदित्यला आता जास्त वेळ थांबण्यासाठी धीर धरत नव्हता. देशमुख डोळे बंद करून म्हणाले, "तो माणूस होता तुझ्या वडिलांचा जुना मॅनेजर, कुलकर्णी." क्षणभर आदित्य पूर्णपणे थबकला. कुलकर्णी? त्याच्या डोळ्यासमोर आठवणी चमकल्या. त्याच घरात नेहमी येणं जाणं असायचं. वडिलांचा विश्वासू माणूस, लहानपणापासून ओळख होती. तो थरथरत म्हणाला, "पण तो तर आपल्या कुटुंबासारखाच होता." देशमुख कडवट हसले. "काही लोक विश्वासाचा वापरच करतात." देशमुख पुढे म्हणाले, "आणि सगळ्यात मोठं." आदित्यने डोळे मोठे केले. "काय?" "तो अजूनही वर्मासाठी काम करतोय." आदित्यच्या अंगावर काटा आला. "म्हणजे तो अजूनही आपल्या जवळच आहे?" देशमुख म्हणाले, "हो, आणि कदाचित." ते थांबले. "कदाचित?" "तो सियावर नजर ठेवून आहे." आदित्यचा चेहरा रागाने लाल झाला. "सिया?" त्याला अचानक आठवलं. सिया घरी एकटे आहे. आजूबाजूला लोक होते. आता इनसायडर सुद्धा आहे. तो लगेच फोन काढतो. "सिया, फोन उचल." पण कॉल काही लागत नाही. खरा गुन्हेगार समोर आला. विश्वासघात उघड झाला
आणि सिया धोक्यात होती. आता वेळ संपत चालली होती आणि पुढचं पाऊल जीवन मृत्यू ठरवणार होतं. आदित्य घाईघाईने उठला. मनात एकच विचार आला, सियाला काही झालं तर? तो दरवाजाकडे वळणार इतक्यात थांबा, एक मऊ आवाज आला. आदित्यने मागे वळून पाहिलं. एक मध्यमवयीन बाई हातात ट्रे घेऊन उभ्या होत्या. इन्स्पेक्टर देशमुखांची बायको. कॉफी घेऊन आले, त्या हळू आवाजात म्हणाल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरही थोडी घाई आणि चिंता दिसत होती. देशमुख थोडे अस्वस्थ झाले. अगं, आत्ता नको होतं, त्या म्हणाल्या. इतक्या वर्षांनी कुणीतरी त्या केसबद्दल बोलायला आले म्हणून. आदित्य काही क्षण थांबला. त्याच्या मनात घाई होती, पण काहीतरी वेगळं जाणवलं. त्या कॉफी देताना त्यांनी आदित्यकडे एकटक पाहिलं आणि अगदी हळू आवाजात म्हणाल्या, जपून राहा. आदित्य दचकला. काय? देशमुख लगेच मध्ये पडले. अगं, काय बोलतेस तू? पण त्या थांबल्या नाहीत. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही जे शोधताय ना, त्यांना आधीच माहिती आहे. रूममध्ये एकदम शांतता पसरली. आदित्यचा श्वास अडकला. म्हणजे? त्या थोड्या घाबरल्या. काल रात्रीपासून काही लोक घराजवळ फिरतायत, देशमुख जोरात म्हणाले. बस, पुरे झालं. पण आता उशीर झाला होता. आदित्यच्या डोक्यात सगळं जोडायला लागलं. घरावर नजर ठेवणारे लोक, पाठलाग आणि अचानक गायब होणं. आता इथेही लोक, म्हणजे ते मला इथे येताना पाहिले त्यांनी. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच फोन काढला. सिया, यावेळी फोन लागतो. ती घाबरलेल्या आवाजात म्हणते. आदित्य, कुणीतरी बाहेर आहे. त्याचं हृदय जोरात धडधडलं. दरवाजा उघडू नकोस, मी येतोय. तो लगेच बाहेर पडायला निघतो. देशमुख मागून आले आणि म्हणाले, आदित्य, हा खेळ फक्त वर्माचा नाही, यामध्ये अजून मोठी लोकं आहेत. तो थांबत नाही. दरवाजा उघडतो, बाहेर धावत जातो. आदित्य गाडी वेगाने घराकडे चालवत होता. हृदय जोरात धडधडत होतं. डोक्यात फक्त एकच नाव, सिया. तो घराजवळ पोहोचला. गाडीचा आवाज शांत रस्त्यावर घुमला. तेवढ्यात घरासमोर उभे असलेले 2-3 सावलीसारखे माणसं हलली. आदित्यच्या नजरेत ते लगेच आले. तो ब्रेक मारतो. ते लोक एकमेकांकडे बघतात आणि क्षणात तिथून निघून जातात. थांबा, आदित्य ओरडतो, पण ते आधीच गल्लीत वळून गायब होतात. आदित्यचा चेहरा रागाने भरला. हेच ते लोक होते. म्हणजे सिया बरोबर होती. कोणीतरी तिच्यावर नजर ठेवत होतं. तो गाडी तिथेच सोडून घराकडे धावतो. दरवाजा बंद असतो. तो जोरात बेल वाजवतो. सिया, दरवाजा उघड. आतून थरथरणारा आवाज. आदित्य, हो, मीच आहे. लवकर उघड. ती पटकन दरवाजा उघडते. सिया घाबरलेली होती. डोळ्यात पाणी आलं होतं. ती लगेच त्याला मिठी मारते. तू आलास. आदित्य तिला घट्ट पकडतो. मी आहे, काही नाही होऊ देणार, ती थरथरत म्हणाली. ते लोक खिडकीबाहेर होते. दार उघडायला सांगत होते. मी उघडलं नाही. आदित्यचा राग वाढतो. गुड, खूप छान केलंस. तो लगेच सगळ्या खिडक्या चेक करतो. दरवाजे पुन्हा लॉक करतो. तो सियाकडे वळून म्हणतो, आता हे फक्त संशय नाही, हे थेट अटॅक आहे. ती घाबरून विचारते, आपण सेफ आहोत ना? तो थोडा थांबतो. मग शांतपणे म्हणतो, आत्ता आहोत, पण कायम नाही. तो पुढे म्हणतो, आता आपण इथे राहू शकत नाही. ते पुन्हा येतील. सिया दचकली. म्हणजे? तो म्हणतो, आपल्याला मूव्ह व्हावं लागेल आणि स्मार्ट खेळायला लागेल. शत्रू घरापर्यंत पोहोचला होता. सिया आता टार्गेट झाली होती आणि आता पळून चालणार नाही, तर लढावं लागणार होतं. आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, कारण शत्रू आता सावलीसारखा मागा आहे. दरवाजाची बेल पुन्हा वाजली. आदित्य लगेच सावध झाला. थांब, मी बघतो. तो हळूच दरवाजाकडे गेला. पीपल हॉलमधून पाहिलं. आई बाबा होते. तो सुटकेचा श्वास घेत म्हणाला. त्याने दरवाजा उघडला. आई बाबा आत आले. काय झालं? चेहऱ्यावर एवढा ताण का? आईने विचारलं. सिया त्यांच्या जवळ गेली आणि अचानक तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती त्यांच्या कुशीत शिरली. आई घाबरली. अगं, काय झालं? आदित्यने दरवाजा बंद करून लॉक केला. तो गंभीर आवाजात म्हणाला, आई, बाबा, तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. हां, सांग, ते म्हणाले. सगळे हॉलमध्ये बसले. आदित्य हळूहळू सगळं सांगायला लागला. जुनं घर, डायरी, वर्मा, अपघात नसलेलं मर्डर आणि आज घराबाहेर आलेले लोक.
आईबाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. काय? बाबांनी धक्का बसल्यासारखं विचारलं. म्हणजे सियाच्या आईबाबांचा खून? आदित्य शांतपणे मान हलवतो. आईने सियाचा हात घट्ट पकडला. अगं बाळा, तू एवढं सगळं एकटीने सहन केलंस. सिया रडत म्हणाली, मला काहीच माहीत नव्हतं. आदित्यचे बाबा उठले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तो वर्मा आणि तो कुलकर्णी आपल्या घरात येऊन गेला आणि आपल्यालाच धोका दिला. बाबा कठोर आवाजात म्हणाले. आता आपण गप्प बसणार नाही. हे सगळं पोलिसांकडे जाईल आणि त्यांना शिक्षा होणारच. आदित्य म्हणाला, बाबा, केस जुनी आहे आणि त्याचे कनेक्शन्स खूप स्ट्रॉंग आहेत. बाबा शांत पण ठाम आवाजात म्हणतात, आपणही काही कमी नाही. आई सियाकडे पाहत म्हणाली, आधी आपल्याला सियाची सेफ्टी बघायची आहे. ती एकटी राहणार नाही आता. ती पुढे म्हणाली, मी तिच्यासोबत राहणार. सियाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आदित्य म्हणाला, घराची सिक्युरिटी वाढवूया. CCTV, गार्ड्स, सगळं काही. बाबांनी खिशातला मोबाईल काढला. मी आत्ताच लोकांना कॉल करतो. आत्ता सगळं क्लिअर होत होतं. रात्रीनंतर सियाच्या मनात काहीतरी कायमचं बदललं. पूर्वीसारखं सगळं नॉर्मल राहिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जायची वेळ झाली, पण सिया तयार होऊनही आरशासमोर थांबली होती. तिचे हात थरथरत होते. आईने विचारलं, काय झालं बाळा, उशीर होतोय ना? सिया हळू आवाजात म्हणाली, आई, मला आज कॉलेजला जायचं नाही. आई थोडी काळजीत म्हणाली, का? तब्येत बरी नाही का? ती डोळे खाली करून म्हणाली, भीती वाटते. काल जे झालं ते लोक, जर त्यांनी मला कॉलेजमध्ये फॉलो केलं तर, किंवा तिथेच काही केलं तर. तिच्या आवाजात स्पष्ट भीती होती. आईने तिचा हात धरला. अगं, काही नाही होणार. पण सियाला स्वतःलाच विश्वास वाटत नव्हता. तिच्या डोक्यात सतत विचार होता, ते लोक कुठेही येऊ शकतात. ते आधीच घरापर्यंत आले, मग कॉलेज काय दूर आहे? ती म्हणाली, मी एकटी जाईन. रस्त्यात काही झालं तर? तेवढ्यात आदित्य आला. तो म्हणाला, काय झालं? अजून गेली नाहीस? आईने सांगितलं, तिला भीती वाटते. आदित्य सियाकडे गेला. सिया, माझ्याकडे बघ. ती त्याच्याकडे पाहते. तो शांतपणे म्हणतो, तुझी भीती चुकीची नाही, पण आपण त्याला घाबरून थांबून चालणार नाही. ती हळू आवाजात बोलते, पण मला खरंच भीती वाटते. तो तिचा हात धरतो. ठीक आहे, आज तू एकटी जाणार नाहीस. ते आश्चर्याने बोलते, म्हणजे? तो हसत म्हणतो, मी तुला स्वतः सोडायला येतो आणि घेऊन पण येतो. तिच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा दिसला. तो पुढे म्हणाला, आणि कॉलेजमध्येही सिक्युरिटी ठेवूया. कोणीही तुझ्याजवळ येणार नाही. ती थोडा विचार करते, मग हळूच मान हलवते. ठीक आहे, मी जाईन. भीती अजून होती, पण त्यापेक्षा मोठं होतं तिच्या मागे उभं असलेलं कुटुंब. कधीकधी धाडस म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं असतं. त्या दिवशी सिया कॉलेजला गेली. आदित्य तिच्यासोबत होता. सगळं सुरक्षित वाटत होतं, पण आतून आदित्यचा मेंदू अजूनही काम करत होता. तो सगळं जोडत होता. डायरी, वर्मा, कुलकर्णी, सियाच्या आईबाबांचा खून आणि सियाच्या मागे लागलेले लोक. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. तो गाडी चालवत म्हणाला, सिया, मला काहीतरी समजलं आहे. ती घाबरून म्हणाली, काय? तो गंभीर आवाजात म्हणाला, ते लोक तुझ्या मागे का लागलेत? हे आता क्लिअर झालं. ती थरथरत म्हणाली, का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तू फक्त त्यांची मुलगी नाहीस, तू त्या सगळ्या संपत्तीची वारस आहेस. सिया स्तब्ध झाली. म्हणजे? आदित्य म्हणाला, तुझे आईबाबा मोठे बिझनेसमॅन होते. त्यांनी वर्माच्या इलिगल कामांना विरोध केला, म्हणून त्यांना हटवलं. आणि त्यानंतर तो थांबला. संपूर्ण मालमत्ता आणि बिझनेस कोणाच्या हातात गेला मग? सियाचा श्वास अडकला. वर्मा? आदित्य मान हलवतो. हो, किंवा त्याच्या कंट्रोलमध्ये गेला. तो पुढे म्हणाला, पण एक गोष्ट त्यांनी ओव्हरलूक केली, की तू जिवंत आहेस आणि कायदेशीररित्या सगळ्यावर तुझा हक्क आहे. सियाच्या अंगावर काटा आला. म्हणजे? ते मला आदित्य गंभीरपणे म्हणाला, हो, ते तुला संपवू इच्छितात आणि कंट्रोलमध्ये ठेवू इच्छितात. आता सगळं क्लिअर झालं होतं. तिच्यावर नजर का होती? घरात लोक का येत होते? पाठलाग का होत होता?
कारण सिया, वारस, धोका त्यांच्या प्लॅनसाठी. ती थरथरत म्हणाली, मला काहीच नको आहे. नको पैसा, बिझनेसही नको. आदित्य लगेच म्हणाला, पण त्यांना ते माहीत नाही. त्यांच्यासाठी तू थ्रेट आहेस. आता ही फक्त स्टोरी नव्हती. ही पॉवर आणि प्रॉपर्टीची लढाई होती. तो ठाम आवाजात म्हणाला, आता आपण डिफेन्समध्ये नाही, अटॅकमध्ये जाऊ. सिया त्याच्याकडे पाहते. कसं? तो हलकसं हसतो. त्यांनी तुला टार्गेट केलंय. आता आपण त्यांना एक्सपोज करणार. आता फक्त स्वतःला वाचवायचं नाही, तर सगळं परत मिळवायचं आहे. आदित्यच्या डोक्यात आता सगळं क्लिअर झालं होतं. ही फक्त बचावाची लढाई नव्हती. ही आता पूर्ण प्लॅनिंगची गेम होती. तो सियाकडे पाहून म्हणाला, आता आपण काहीही घाईत करणार नाही. प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकायचं. सिया शांतपणे ऐकत होती. आदित्य म्हणाला, सर्वात आधी तुझी सेफ्टी. घरात CCTV लावले, बाहेर सिक्युरिटी गार्ड्स ठेवले, सियासाठी ड्रायव्हर. आता तू एकटी कुठेही जाणार नाहीस, तो ठामपणे म्हणाला. सिया मान हलवते. आदित्य म्हणाला, आपल्याकडे काही पुरावे आहेत, पण अजून स्ट्रॉंग नाहीत. आपल्याला वर्मा आणि कुलकर्णीविरुद्ध सॉलिड प्रूफ हवा आहे. तो प्लॅन सांगतो. जुन्या कंपनीचे डॉक्युमेंट्स काढणे, सियाच्या आईबाबांच्या प्रॉपर्टी पेपर्स शोधणे, बँक ट्रान्झॅक्शन ट्रॅक करणे. ते सगळं लीगल करायचं आहे. आदित्यचा आवाज थोडा कठोर झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुलकर्णी, तो अजूनही आपल्या आसपास आहे. आपल्याला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल. मी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर लावणार आहे. सिया थोडी घाबरली. तो डेंजरस आहे. आदित्य शांतपणे म्हणाला, म्हणूनच आपण स्मार्ट खेळणार आता. आता आपण त्यांना कन्फ्यूज करू. सिया आश्चर्याने म्हणाली, कसं? आपण दाखवणार की आपल्याला काहीच माहीत नाही. तू नॉर्मल लाईफ जगशील. कॉलेज, घर, सगळं नॉर्मल. आणि जेव्हा ते नेक्स्ट मूव्ह करतील, तेव्हाच आपण त्यांना पकडणार. सिया थोडी शांत झाली. मला तुझ्यावर विश्वास आहे, ती म्हणाली. आदित्य हलकसं हसला. आणि मला स्वतःवर. आदित्यने जेव्हा सगळं जोडून पाहिलं, तेव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. वर्षा. तो लगेच म्हणाला, सिया, आपल्याला वर्षाची मदत घ्यावी लागेल. सिया थोडी गोंधळली. वर्षा? वर्षा काय मदत करणार आपल्याला? आदित्य गंभीरपणे म्हणाला, कारण वर्मा तिचे काका आहेत. क्षणभर सिया स्तब्ध झाली. काय? आदित्य पुढे म्हणाला, वर्षा आधी श्रीमंत घरातली होती. तिच्या भावामुळे सगळं बिघडलं, पण तिच्या कुटुंबात मोठे कनेक्शन आहेत. आणि वर्मा तिच्या काकांपैकी एक आहे. सियाच्या अंगावर काटा आला. म्हणजे तिला सगळं माहीत असेल? तो म्हणाला, कदाचित नाही, पण काहीतरी नक्कीच माहीत असेल. आदित्यने लगेच वर्षाला कॉल केला. वर्षा, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे. तिचा आवाज थोडा घाबरलेला झाला. काय झालं? तो म्हणाला, हे फोनवर नाही सांगता येणार. आपण भेटूया. ती लगेचच तयार झाली. थोड्या वेळाने आदित्य आणि सिया वर्षाच्या घरी पोहोचले. वर्षा त्यांना पाहून समजली, काहीतरी गंभीर आहे. सांग, काय झालं? ती विचारते. आदित्य हळूहळू सगळं सांगतो. वर्षाचा चेहरा फिकट पडला. ती थरथरत म्हणाली, मला काहीच माहीत नव्हतं. सिया तिचा हात धरते. आम्हाला माहीत आहे. वर्षा हळू आवाजात म्हणाली, काका म्हणजे वर्मा नेहमी काहीतरी गुप्त काम करत असायचे. घरात त्यांच्याबद्दल बोलायला सगळे घाबरायचे. आणि एवढं बोलून ती थांबली. आदित्य लगेच म्हणाला, आणि काय? वर्षा म्हणाली, त्यांच्याकडे एक सिक्रेट ऑफिस आहे, जिथे ते कुणालाही जाऊ देत नाहीत. आदित्यच्या डोळ्यात चमक आली. कुठे आहे ते? ती म्हणाली, एक्झॅक्ट ॲड्रेस मला माहीत नाही, पण लोकेशन माहीत आहे. वर्षा म्हणाली, मी तुमच्यासोबत आहे. त्यांनी जे केलंय त्यासाठी त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. सिया तिच्याकडे बघून हलकसं हसली. वर्षाने खोल श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर तणाव होता. वर्षा हळूहळू सांगू लागली, शहराच्या बाहेर जुन्या इंडस्ट्रियल एरियामध्ये तिथे एक जुनं वेअरहाऊस आहे. बाहेरून पाहिलं तर काही खास वाटत नाही. पण ती थांबली. आदित्य पुढे झुकला. पण काय? रात्री तिथे
ॲक्टिव्हिटी असते. गाड्या येतात जातात आणि सगळं गुप्तपणे चालतं. आदित्यने सियाकडे पाहिलं. दोघांनाही ते समजलं. हेच ते ठिकाण आहे. आदित्य म्हणाला, आपण सरळ तिथे जाऊ शकत नाही. पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करायला लागेल. वर्षा म्हणाली, मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकते. सिया थोडी घाबरली. हे रिस्की नाही का? हो, पण आता मागे फिरायचं नाही. रात्री तिघेही गाडीत बसले. वर्षा मार्ग दाखवत होती. शहर हळूहळू मागे पडत होतं. रस्ता सुनसान होत गेला. थोड्या वेळाने एक जुनं अंधारलेलं वेअरहाऊस दिसलं. बाहेरून पूर्ण शांत, पण आत कुठेतरी हलकी लाईट दिसत होती. सियाच्या अंगावर काटा आला. हेच आहे, वर्षा हळू आवाजात म्हणाली. हो, ते दुरूनच बघत होते. तेवढ्यात एक काळी गाडी आत आली. गेट आपोआप उघडलं आणि लगेचच बंद झालं. आदित्यच्या डोळ्यात चमक आली. ॲटोमॅटिक सिक्युरिटी म्हणजे हाय लेवल सेटअप आहे, तो म्हणाला. इथे काहीतरी मोठं चालू आहे. फक्त ऑफिस नाही, काहीतरी इल्लीगल ऑपरेशन आहे. सिया त्याचा हात पकडते. पहिल्यांदा सगळं समजून घ्यायचं. गार्ड किती आहेत, एंट्री पॉईंट्स कुठे आहेत, कोण येतं जातं आणि आत काय चालतं हे सगळं ऑब्झर्व करायचं. तेवढ्यात गेटजवळ एक माणूस उभा राहिला. त्याने सरळ त्यांच्या गाडीच्या दिशेने पाहिलं. सियाचा श्वास अडकला. आदित्य, त्याने आपल्याला पाहिलं का? आदित्य हळू आवाजात, शांत बस. तो माणूस काही सेकंद बघत राहिला आणि मग हळूहळू गेटच्या आतमध्ये गेला. त्या माणसाने त्यांच्याकडे पाहिलं होतं. हा योगायोग नव्हता, हे स्पष्ट होतं. आदित्यने हळू आवाजात सांगितलं, इथे जास्त वेळ थांबणं सेफ नाही. गाडी मागे घे. वर्षाने गाडी हळूहळू रिव्हर्स केली. कोणी लक्षात येणार नाही अशा प्रकारे ते तिथून थोडे दूर गेले. अंधारात थांबले. थोड्या अंतरावर एका झाडामागे गाडी लावून थांबले. सगळे शांत होते. सियाचा श्वास अजूनही जड होता. आपल्याला पाहिलं नसेल ना? आदित्य विचारात पडतो. कदाचित, किंवा फक्त शंका आली असेल, तो म्हणाला. आपण इथूनच ऑब्झर्व करूया. वेळ जात होता. रात्रीची शांतता होती, पण त्या वेअरहाऊसमध्ये ॲक्टिव्हिटी सुरू होती. एक गाडी आत गेली. 2 लोक बाहेर आले. काहीतरी मोठे बॉक्स उतरवले जात होते. सियाने हळू आवाजात विचारलं, हे काय असेल? आदित्य गंभीरपणे म्हणाला, इल्लीगल गुड्स किंवा डॉक्युमेंट्स. काहीतरी इम्पॉर्टंट आहे. तेवढ्यात एक गाडी बाहेर आली. गेट उघडलं आणि त्या गाडीतून उतरलेला माणूस पाहून वर्षा दचकली. तो कुलकर्णी आहे. आदित्यचे डोळे मोठे झाले. शुअर? हो, मी त्याला ओळखते. वर्षा थरथरत म्हणाली. आता सगळं क्लिअर झालं. कुलकर्णी तिथे आहे. म्हणजे वर्माचा डायरेक्ट कनेक्शन आणि हेच त्याचं सिक्रेट बेस आहे. तो म्हणाला, आपण त्याचा पाठलाग करू. आत्ता? हो, हाच चान्स आहे. कुलकर्णीची गाडी बाहेर पडली. वर्षाने हळूच गाडी स्टार्ट केली. लांबूनच ते त्याचा पाठलाग करू लागले. रस्ता अंधारात हरवला होता. खूप जवळ गेलो तर पकडले जातील, खूप दूर राहिलो तर हरवतील. आदित्य सतत सांगत होता, डिस्टन्स मेंटेन ठेव. कुलकर्णीची गाडी अचानक थांबली. का थांबली? सिया घाबरली. त्या गाडीतून तो खाली उतरला आणि हळूहळू मागे वळून सरळ त्यांच्या दिशेने पाहिलं. आदित्यचा आवाज हळू पण ताणलेला होता. शिट, त्याला कळलं. सिया थरथरली. आता काय? कुलकर्णी हलकसं म्हणाला. त्याने फोन काढला. फोनवर काहीतरी बोलत कुलकर्णीने मागे वळून पाहिलं. क्षणभर त्यांच्या नजरा भिडल्या आणि अचानक त्याने गाडीचा स्पीड जोरात वाढवला. वर्षा, पटकन फॉलो कर, आदित्य ओरडला. वर्षाने गाडी वेगात घेतली. रस्ता वळणावळणाचा होता. अंधार वाढत होता. समोर कुलकर्णीची गाडी कधी दिसत होती, कधी गायब होत होती. सिया सीट पकडून बसली होती. हळू ॲक्सिडेंट होईल, आदित्यचा आवाज आला. नाही, तो सुटला तर पुन्हा चान्स मिळणार नाही. कुलकर्णीने अचानक डावीकडे शार्प टर्न घेतला. वर्षा घाबरली. हा रस्ता ओळखीचा नाही. तरीही तिने गाडी वळवली. पण रिकामा रस्ता समोर होता. काहीच नव्हतं. ना गाडी ना आवाज, फक्त सुनसान रस्ता. सिया दचकली. कुठे गेला? वर्षा गोंधळली. आत्ता इथेच होता. आदित्य लगेच बाहेर उतरला. आजूबाजूला पाहू लागला.
तो इतक्या पटकन गायब होऊ शकत नाही, तो म्हणाला. तो रस्ता नीट पाहतो तेवढ्यात त्याच्या नजरेला काहीतरी दिसतं. एक छोटा कच्चा रस्ता झाडांच्या आड लपलेला. तिकडे, तो म्हणाला. तो रस्ता बाहेरूनच दिसत नव्हता. स्मार्ट आहे तो. आदित्य हलकासा हसला. तो आपल्याला कन्फ्यूज करून इथे वळला. सिया घाबरून म्हणाली. म्हणजे तो आपल्याला ओळखतो? हो, आणि तो आपल्याला ट्रॅपमध्येही ओढू शकतो. अनोळखी रस्ता आणि समोर शत्रू. आता काय करू? वर्षा विचारते. आदित्य काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला. आता आत जाणार नाही आपण. हे क्लिअरली ट्रॅप असू शकतं. तो आपल्याला आत ओढतोय. आपण उद्या दिवसाच्या वेळेला येऊ आणि फुल तयारीने. आदित्य मनात म्हणाला. तो फक्त पळाला नाही, तो आपल्याला वॉर्निंग देऊन गेला आहे. त्यांना माहीत आहे की आपण मागे आहोत. आणि आता खेळ ओपन झाला. आता ही लपाछपी नाही तर थेट टक्कर होणार आहे.